विमानातून उतरणारी एक साधी दिसणारी महिला, पण तिच्याकडे तब्बल 83 लाखाचं सोनं होतं आणि तेही इतक्या धक्कादायक पद्धतीने लपवलेलं होतं. ते पाहून कस्टम अधिकारी देखील थक्क झाले. त्या महिलेने जे सोनं लपवलं होतं ते आपल्या प्रायव्हेट पार्ट मध्ये लपवलं होतं. नेमकी घटना काय घडली मंडळी, तेच आज आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी उत्तम ठाकरे आणि तुम्ही पाहतायत आपला विषय. मंडळी, ही घटना घडली सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर. मलेशियाच्या कोलालंपूर मधनं एक महिला भारतात आली. अगदी सहजपणे ग्रीन चॅनल मधनं ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती, पण कस्टम अधिकाऱ्यांचा तिच्यावर संशय आला. मग तपास सुरू झाला. अधिकाऱ्यांनी तिला थांबवलं आणि चौकशी सुरू केली. सुरुवातीला तीही काहीही स्पष्ट सांगत नव्हती, उडवाउडवीची उत्तरं देत होती. मात्र मंडळी, सखोल तपास केल्यानंतर जे समोर आलं ते खूप धक्कादायक होतं. त्या महिलेच्या प्रायव्हेट पार्ट मधनं 2 अंडाकृती कॅप्सूल काढण्यात आल्या आणि ज्या कॅप्सूल काढण्यात आलेल्या होत्या त्या काळ्या पट्टेमध्ये गुंडाळलेल्या होत्या. त्या कॅप्सूल मध्ये सोन्याची पेस्ट आणि रासायनिक द्रव्य मिक्स केलेलं होतं आणि ही जी पद्धत होती ही खूप धोकादायक आणि नवीनच पद्धत होती असं कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्या कॅप्सूलचं वजन होतं 643 ग्रॅम. जेव्हा ते सोनं शुद्ध केलं तेव्हा त्याचं वजन भरलं 553 ग्रॅम आणि जे सोनं होतं ते 24 कॅरेटचं होतं. त्या महिलेने कस्टमला कोणतीही माहिती दिलेली नव्हती, म्हणून तिच्यावर कस्टम ऍक्ट 1962 नुसार कारवाई करण्यात आली. त्या महिलेला अटक करण्यात आलेले जे सोनं होतं ते जप्त देखील केलं. कस्टम अधिकाऱ्यांच्या मते ही जी महिला तस्करी करत होती ती एकट्याची नसेल आणि या मागे खूप मोठी टोळी असेल असं कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितलं. सध्या या प्रकरणावर कस्टम अधिकारी यांचा सखोल तपास सुरू आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटतं, अशा तस्करी मागे एखादं मोठं रॉकेट असू शकतं का? कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजून पण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर मंडळी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.